चल, तर आपण काय बघितलं होतं, ऑक्टेट रूल नुसार आपण लुईस स्ट्रक्चर काढत होतो. आता आपण काही लुईस स्ट्रक्चर काढले, पण ऑक्टेट रूलचे लिमिटेशन आपण ऑलरेडी थोडे बघितले. आणखीन एकदा माहित असू दे. काही मॉलिक्यूल इनकम्प्लीट ऑक्टेट दाखवते ज्यांच्या की व्हॅलन्स शेलमध्ये बॉन्डिंग झाल्यानंतर देखील 8 पेक्षा इलेक्ट्रॉन कमी असतात. उदाहरणार्थ हे BeCl2 BF3. उदाहरणार्थ BeCl2 बघितल्यावर हे काय असं आहे, मग बेरिलियमकडे किती इलेक्ट्रॉन आले तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आले, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट नाहीये. तसंच BF3 बोरॉनकडे 6 आले, म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. मग हे ऑक्टेट रूलला एक्सप्लेन करता आलं नाही, हे ड्रॉबॅक असतो त्याचा. काही मॉलिक्यूल एक्सपांडेड ऑक्टेट दाखवतात, म्हणजे मॉलिक्यूल तयार झाल्याच्या नंतर ॲटम हॅज मोर दॅन ग्रेटर दॅन 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जसं की PCl5. आता फॉस्फरसकडे किती येतं बॉन्ड झाल्याच्या नंतर, मोजून बघ बरं, 10 इलेक्ट्रॉन आले. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 10 म्हणजे ऑक्टेटच्या पुढे गेलं. तेच SF6 काढलं तर ऑक्टेटच्या पुढे जातं, हे आपण ऑलरेडी बघितलं. ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स पण काही सापडले, त्यांच्याकडे टोटल इलेक्ट्रॉनची संख्या ऑड असते, जसं की NO काढला आपण. हे जर बघितलं तर नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहे तिथं, 7, म्हणजे हे ऑड इलेक्ट्रॉन आहेत, ऑक्टेट नाहीये आणि ऑड संख्या आहे, हे पण सांगता आलं नाही. हे 2 सांगितले नव्हते ऑलरेडी मी काल लास्ट टाइम सांगत असताना. मिक्स्ड कॅरेक्टर ऑफ बॉन्ड. मिक्स्ड कॅरेक्टर ऑफ बॉन्ड म्हणजे काय, काही बॉन्ड असे आहेत की ते एक्झॅक्ट आयोनिक पण नाहीत आणि एक्झॅक्ट कोव्हॅलंट पण नाहीत. आपण ऑक्टेट रूलनुसार काय बघितलं, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी मॉलिक्यूल एक तर कोव्हॅलंट बॉन्ड करतो किंवा आयोनिक. तर काही बॉन्डमध्ये अर्धवट आयोनिक कॅरेक्टर आहे, अर्धवट कोव्हॅलंट आहे. मग हे कुठून आलं, हे ऑक्टेट रूलला सांगता आलं नाही, ते आपल्याला पुढे बघायचं. ठीक आहे. आणि शेवटी शेप, हे जे मॉलिक्यूल आहेत त्यांची शेप कसा आहे, जॉमेट्री कशी आहे, त्यांची स्टॅबिलिटी कुठून आली, म्हणजे बॉन्ड करतातच कशासाठी नेमकं सांगितलं थोडक्यात, एनर्जी कमी करण्यासाठी. पण त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं नाही. कशाविषयी, जॉमेट्री, शेप, एनर्जी, एनर्जी म्हणजे स्टॅबिलिटी, ह्याच्याविषयी जास्त माहिती ऑक्टेट रूलनं मॉलिक्यूलच्या दिलेली नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण हे बघितलं कोण कोण कंप्लीट ऑक्टेट करतात आणि कोण कोण एक्सपांड करतात, कोणाकोणाचं इनकम्प्लीट ऑक्टेट असतं, हे पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. राईट. एक्सपांड ऑक्टेट कोणाचं होते माहिती आहे का, हे जे आहेत हे नॉन मेटल, त्यांच्या खालचे जे आहेत त्यांचं ऑक्टेट एक्सपांड होतंय. ते काय होतंय आपण पुढे पाहणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे आता. मग आता आपल्याला काही मॉलिक्यूल एक्सपांडेड इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्स्ट्रा एक्झाम्पल बघायचे आपल्याला. आलं लक्षात, हे लुईस स्ट्रक्चरचेच एक्स्ट्रा एक्झाम्पल, लुईस स्ट्रक्चर एक्स्ट्रा एक्झाम्पल्स. कसले एक्झाम्पल, जे की आता ऑक्टेट रूलच्या पुढे जातात. मग ह्याच्यात एवढंच काय लक्षात ठेवायचं, लुईस स्ट्रक्चरच्या स्टेप्स तर तुला सांगितलं. जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम असतो त्याला सेंटरला ठेवायचं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाले बाजूला ठेवायचे. फक्त हायड्रोजनला मात्र कधीच सेंटरला नाही ठेवायचं, कारण हायड्रोजन तेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाहीये, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, पण सेंटरला नसतो तो, कारण तो एकच बॉन्ड करतो. सहसा सेंटरला कोण असतो, जे बॉन्ड जास्त करतो, बरोबर का. आणि सेंट्रल ॲटम सोबत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय करू, SF4चं स्ट्रक्चर काढू. सेंट्रल ॲटम सोबत म्हणजे सेंटरला कोण ठेवणार मग इथं, नाही, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सेंटरला. फ्लोरीन ठेवल्यावर फ्लोरीन एकच बॉन्ड करतो ना, मग त्याला सेंटरला ठेवून जमल का, सेंटरवाला एक करतो का जास्त बॉन्ड करतो, जास्त करतो. मग सेंटरला कोणाला ठेवायचं, सल्फरला ठेवायचं. मग सल्फर आणि फ्लोरीन कुठं, बाजूला. बाजू म्हणजे पेरिफेरी, बाजू म्हणजे कुठं, पेरिफेरी किंवा सराउंडिंगला. मग त्याच्यानंतर पहिले काय करायचं, ह्यांचे इलेक्ट्रॉन काढायचे. आता ते झालं, पण आता पाठ असलं पाहिजे, आता लय पाठ असलं पाहिजे. सल्फर म्हटलं कुणाच्या खाली येते, पिरियोडिक टेबल मध्ये ऑक्सिजनच्या. म्हणून त्याच्या भोवती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असणार, 6, 1 2 3 4 5 6, राईट. आता हा फ्लोरीन म्हणजे हॅलोजन आहे, किती बॉन्ड करतो, हॅलोजन रे. तू अजून पाठ झालं नाही का, ते किती सांगितलं तुला मी. हायड्रोजन आणि हॅलोजन काय करते तर एक बॉन्ड करते. त्यानंतर ऑक्सिजन किती करतो, 2, नायट्रोजन करतो 3 आणि कार्बन करतो 4. हा सांग, 1 बॉन्ड.
आणि तसाही कमीत कमी एक बॉन्ड तर करावंच लागते, नाही तर मग मॉलिक्यूल कसं तयार होईल, नाही ते पळून जाईल ना ॲटम. मग एक बॉन्ड तर आधी करायचा. हॅलोजन म्हणजे फ्लोरीन एक हॅलोजन आहे, त्याच्या भोवती 7 असतात, एक बॉन्ड केला की ऑक्टेट कंप्लीट होते. कळलं? आता सल्फर, आता हे झालं त्याचं स्ट्रक्चर, कळलं का? मग सल्फरने किती बॉन्ड केले? 4. मग याचं स्ट्रक्चर एक्झॅक्ट कसं काढायचं आता? यस, हेच आहे आता स्ट्रक्चर, काही नाही. एफ 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 आणि एक लोन पेअर, हे झालं त्याचं लुईस स्ट्रक्चर. सल्फरकडे किती इलेक्ट्रॉन झाले आता? मोज बरं. 10, म्हणजे एक्सपांडेड ऑक्टेट आहे, राईट? एक्सपांडेड ऑक्टेट असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही सेंटरवाल्याचं. पण कधी कधी एक्सपांडेड ऑक्टेट होणार? जर ते तिसऱ्या पिरियडमध्ये असतील, है ना? आपण बघितलं नाही, हे कोणता पिरियड असतो, पहिला का दुसरा? अरे बाळ्या, हायड्रोजन आणि हेलियम वर आहे तर तेचा पहिला पिरियड आहे की. हे कोणता पिरियड आहे? दुसरा. त्यांचा ऑक्टेट एक्सपांड होतंय का? त्यांचा ऑक्टेट एक्सपांड होत नाही. ऑक्टेट एक्सपांड कोणाचं होतंय? हे कार्बन पासून हे जे आहेत पुढचे हे खालचेचा आहे ना, हेच ऑक्टेट एक्सपांड होऊ शकते. म्हणजे हेच आता सल्फरच्या वर कोण आहे? ऑक्सिजन आहे ना पिरियोडिक टेबल मध्ये, जर बघितलं तुम्ही, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इथं आहे सल्फर. मग सल्फरच्या वेळी जर आपण ऑक्सिजन घेतला, OF4 काढ म्हटलं आणि असं जर काढलं तर हे चुकीचं आहे स्ट्रक्चर, कारण ऑक्सिजनकडे किती व्हायले तर 10 व्हायलेत. पण ऑक्सिजनचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकते का? नाही. ते का होऊ शकत नाही नंतर कळेल. म्हणजे ह्यांचं ऑक्टेट एक्सपांड कधीच करायचं नाही, सांगितलंय ना. हा, मग हे असा मॉलिक्यूल एक्झिस्टच करत नाही. त्याच्यानंतर आता आपण काय करू, SF3 प्लस ह्याचं स्ट्रक्चर काढू. प्लस म्हणल्यावर इलेक्ट्रॉन कमी करावं लागते का जास्त? काढून घ्यावं लागते. काढून घेताना कुणाकडून घ्यायचा? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वाल्याकडून का इलेक्ट्रो निगेटिव्ह वाल्याकडून? अरे तुझं अजून ते गेलंच नाही का डोक्यातून तुझ्या? काढून घेता ताकद कुणाची जास्त आहे? तू ते जरा समजून घे जरा. ताकद म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ठेवण्याची ताकद. आपण 4 गोष्टी बघितल्यात पिरियोडिक टेबल मध्ये: आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉन गेन इन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, है ना? हे सर्व एकमेकाशी संलग्न आहेत. म्हणजे हे जास्त असलं की सहसा हे पण जास्त असते, हे पण जास्त असते आणि हे पण जास्त, आणि हे जास्त असलं की ह्यांची ताकद जास्त असते. कोणती ताकद? इलेक्ट्रॉनला पकडून ठेवण्याची, म्हणजे लव्ह फॉर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनविषयी प्रेम ह्यांना जास्त असते. म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त असलं की सहसा इलेक्ट्रॉन इन्थॅल्पी पण त्यांची जास्त, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण जास्त, आणि तसं असलं की त्यांचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त म्हणलं की लव्ह फॉर इलेक्ट्रॉन जास्त, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन लय आवडते. मग ते इलेक्ट्रॉनला सोडतात का? नाही. आता विसरू नको. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इलेक्ट्रॉनला लवकर काढून टाकतात का काढून टाकत नाहीत? काढून टाकतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे समजा इकडं फ्लोरीन आहे आणि इकडे हायड्रोजन आहे, आणि ह्यांच्यामध्ये आता बॉन्ड असा शेअर केला, इलेक्ट्रॉन असा आहे का नाही? कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे? फ्लोरीनची. मग ते इलेक्ट्रॉनला हायड्रोजनकडे ढकलते का स्वतःकडे ओढते? स्वतःकडे ओढते म्हणल्यावर ते काढून टाकते का स्वतःकडे घ्यायला बघते? मग असं जरा डोकं लाव की. तुला समजा पैशाचे प्रेम आहे, तर पैसे फेकून देशील का खिशात घालायला बघशील? घ्यायला बघशील ना. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हटलं की ते इलेक्ट्रॉनला काढून टाकतात का द्या म्हणतात? मला द्या म्हणतात. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असते? सेंटरचा असते का बाजूचे असते? बाजूचे असते. मग आता इलेक्ट्रॉन आपल्याला ह्या मॉलिक्यूलला द्यायचा आहे का काढून घ्यायचा आहे? मग काढून घ्यायचा आहे. मग काढून घ्यायचा म्हणल्यावर कोण पुढे येणार? इलेक्ट्रोनिगेटिव्ह पुढे येणार, आणि तो काय म्हणणार? माझा काढून घ्या, का मला द्या म्हणणार तो? मग आपल्याला दे आता काय पाहिजे?
आपल्याला काय म्हणजे जरा डोकं लाव रे, असं करून हो, नीट बघ. आपल्याकडे फ्लोरीन आहेत आणि सल्फर पण आहे. आपल्याला ह्याला इलेक्ट्रॉन द्यायचा आहे का काढून घ्यायचा आहे? प्लस चार्ज आहे म्हटल्यावर म्हणजे ह्यांच्याकडून काढून घ्यायचा आहे का ह्याला द्यायचा आहे? काढून घ्यायचा आहे. पण काढून घ्यायचा म्हणल्यावर कुणाकडून काढणं सोपं आहे? फ्लोरीन कडून काढणं सोपं आहे का सल्फर कडून? फ्लोरीन कडून काढणं सोपं आहे. म्हणजे ज्या माणसाला पैशाचं लय प्रेम आहे त्याच्या खिशातून पैसे काढणं सोपं आहे का? का ज्याला प्रेम कमी आहे? प्रेम कमी आहे, आवड कमी आहे. कमी आवड कुणाला आहे इलेक्ट्रॉनची? फ्लोरीनला का सल्फरला? सल्फरला आवड कमी आहे, फ्लोरीनला खूप जास्त आवड आहे इलेक्ट्रॉनची. मग त्यानं देईल का? मग कोण देईल? सल्फर देईल. मग इलेक्ट्रॉन काढायचं म्हणलं कोणाकडून काढावं लागतंय? सल्फर. आणि इलेक्ट्रॉन द्यायचा म्हणल्यावर कोण घेतय? सल्फर घेत नाही बे. कसं करावं तुला? ज्याच्याकडून काढलाय तेच घेते असं समजू नको तू. असं एक समज तू बाळा, गावामध्ये काही लोक राहतात, काही गरीब लोक राहतात समजा, आणि काही आगाव आहेत. उग गरीब म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आगाव म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्ह, म्हणजे ताकदवान. समजा जर ह्या गावामध्ये कोण्या योजनेचे पैसे आले तर कोण घेणार पटकन? निगेटिव्ह वाले घेणार, मला द्या म्हणणार. आणि जर दुसरे कोणी गुंडे आले आणि गावामधून पैसे काढून घेऊन जाऊ लागले तर कुणाकडून घेऊन जाणार? पॉझिटिव्ह वाल्याकडून. मग साधी गोष्ट आहे ना. तुला काय वाटलं ज्याच्याकडून काढून घेतलंय त्यालाच द्या, असं नसते. ते काढून घ्यायची वेळ आल्यावर कुणाकडून घेणार? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वाल्याकडून. आणि इलेक्ट्रॉन द्यायचा असल्यावर कुणाला देणार? इलेक्ट्रो निगेटिव्ह वाल्याला. लक्षात आलं का? मग आता आपला इलेक्ट्रॉन काढायचा आहे तो कुणाकडून काढायचा? म्हणजे कुणाकडून? सेंटरवाल्याकडून. सेंटरवाला पॉझिटिव्ह असतो. असं एकदम डोकं लाव ना. इलेक्ट्रॉन म्हणजे पैसा आहे, पैसा. कळलं का? म्हणजे ज्याच्याकडे ताकद जास्त आहे ते द्या म्हणते. काढताना म्हणते नाही माझ्याकडे काही नाही त्याच्याकडून काढा. देताना घेताना काय म्हणते? मला द्या, त्याला नको देऊ. असेच असतात ना ते समाजातल्या लोकांचा विचार करणं, ताकदवान आणि कमी ताकदवाला. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे जरा ताकद कमी असते त्यांच्याकडे, त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन काढणं सोपं असतं. आता सल्फरच्या भोवती किती असतात? आता एक काढून घ्यायचा म्हणजे हे कट करू आपण. हे काढून घेतलं, मग आता किती आले? 5. फ्लोरीन सोबत किती बॉन्ड करायचे? फ्लोरीन किती येतं? 3च आहेत ना. एक निघून गेला की एक नाहीये, 3च फ्लोरीन आहे. मग कसं होणार आता? किती बॉन्ड? 1 1 1 झालं. म्हणजे S F F F आणि एक लोन. हे SF3+. कळलं का? हे काय बोल? SF3+ हे लुईस स्ट्रक्चर. त्याच्याऐवजी SF3- आहे. आता इलेक्ट्रॉन काढून घ्यायचा आहे का इलेक्ट्रॉन? समजा आता हे सल्फर आहे आणि फ्लोरीन किती येतं? 3 आहे, राईट. ह्याच्या भोवती किती असते? आणि ह्याच्या भोवती तर 7 असते. ते काय मी काढत नाही, समजून घ्यायचं. आता आपल्याला इलेक्ट्रॉन द्यायचा आहे ना, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन द्यायचा आहे. पण हे असं आता होत नाही. ही गोष्ट जरा वेगळी झाली. आता कुणाला देणार? सल्फरला देणार का फ्लोरीनला? इलेक्ट्रॉन म्हणजे पैसा आहे. कुणाकडे जाणार? ताकदवाल्याकडे जाणार का कमी ताकदवाल्याकडे? मग कोण आहे ताकदवान? मग कशाला सल्फर म्हणलास? हो, मायनस म्हणजे तेच ना. मग मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन. आगाव एक इलेक्ट्रॉन आहे. मग ते आगाव इलेक्ट्रॉन कुणाला द्यायचा? सल्फरला द्यायचा. बघ, ह्याच्याकडे 7 आहेत, ह्याच्याकडे 6 आहेत, ह्याच्याकडे 7 आहेत, हे का नाही. आता एक इलेक्ट्रॉन आला, एक हे आगाव इलेक्ट्रॉन आहे. आगाव इलेक्ट्रॉन आलाय ते कुणाला द्यायचा? हे पैसा आहे.
हा, मग हे आधी का कळणार आहे? इलेक्ट्रॉन काढायचा म्हणलं की सल्फर कडून काढा, इलेक्ट्रॉन द्यायचा म्हणलं की फ्लोरीनला द्या. कळलं का? मग आता ह्या फ्लोरीनला जर एक इलेक्ट्रॉन दिला तर ह्याचं तर ऑक्टेट कम्प्लीट झालं, ते जाईल निघून, कारण ऑक्टेट कम्प्लीट झालं की मग बॉन्ड करेल का त्यानं? आता नाही. मग अशा वेळेस आता पर्याय नसल्यामुळे कुणाला द्यायचा? सल्फरला. कारण का तर फ्लोरीन ऍक्सेप्ट करूच शकत नाही ना, काही कळाले का? कारण त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होईल मग, म्हणून जे एकच बॉन्ड करते त्याला इलेक्ट्रॉन देता येत नाही, अदरवाईज त्याने घेतला असता. हा, मग आता किती बॉन्ड? 1 2 3. मग ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे सांग? आणि इथं किती लोन पेअर? कळलं? हे आहे SF3-. त्याच्यानंतर NH4+. हे N आहे, हे H आहे. हा, नायट्रोजनच्या भोवती किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. आणि हायड्रोजनच्या भोवती किती असते? तर 1. सहसा आपण बाजूच्या याचे काढणं गेलो डोक्यात. आता हे प्लस चार्ज आहे. कसला चार्ज आहे? प्लस. म्हणजे इलेक्ट्रॉन ह्याला द्यायचा का ह्याच्याकडून काढून घ्यायचा? काढून घ्यायचा. मग काढून कुणाकडून घ्यावं लागेल? ताकदवाल्याकडून का कमी ताकदवाल्याकडून? कमी ताकदवाला. कमी ताकदवाला कोण आहे? हायड्रोजन का नायट्रोजन? हायड्रोजन. शाबाश. मग हायड्रोजन कडून काढून घेतो आपण, हे वाला काढून घ्यायचं. ठीक आहे, घेतला काढून. ठीक आहे. मग आता डुप्लेट कंप्लीट. हायड्रोजनचं ऑक्टेट असते का डुप्लेट? डुप्लेट. डुप्लेट कंप्लीट. डुप्लेट कंप्लीट. कुणाकुणाचं डुप्लेट कंप्लीट झालं? मी इथे नायट्रोजनचं झालं का नाही? झालं का कंप्लीट? झालं. मग आता प्रॉब्लेम कोणाला आहे का? कोणत्या हायड्रोजनला प्रॉब्लेम आहे? का सगळ्यालाच प्रॉब्लेम आहे? वरच्या एकाला प्रॉब्लेम आहे. मग आता त्याला कसं, किती पाहिजे त्याला इलेक्ट्रॉन? 2 पाहिजेत, कारण त्याचा एक काढून घेतलाय ना आपण. मग 2 इलेक्ट्रॉन भेटतील का? कुठं आहे का शक्यता? मग प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड भेटतील का कोऑर्डिनेटनं? कोऑर्डिनेट. आणि ह्याच्याकडे आहेत पण 2. मग हे असं कोऑर्डिनेट बॉन्ड करतो. मग ह्याचं स्ट्रक्चर कसं झालं? आणि प्लस चार्ज ह्याच्यावर. तर ह्यांच्यावर पण असं पाहिजे, प्लस मायनस. कळलं का? ठीक आहे. मग आता हे असे प्लस चार्ज असल्यावर कसं काढायचं, मायनस चार्ज असल्यावर कसं काढायचं, हे तुझ्या लक्षात आलं का? मग आता जसं की SOCl2 काढायचं आपल्याला, तर मध्ये कोण येणार? सेंटरला यस. 2 ॲटम नसते सेंटरला, एकच असते. कोण आहे? यस. म्हणजे सल्फर. आणि भोवती कोण कोण? किती? क्लोरीन. सल्फरच्या भोवती किती असते? तर ठीक आहे. तोंडी पाठ असलं तरी जमते, असं तोंडी पाठ असं लागते. बट ठीक आहे, चल. हा, ऑक्सिजन किती करील? ऑक्सिजनच्या भोवती 6 असते. तर पाहिजे किती? अरे नीट 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 नीट.
तू अजून तेच पाठ केलं नाहीस का? ऑक्सिजन 8, टोटल 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्टेट कंप्लीट करायला किती पाहिजे? 2 पाहिजे. 4 काय म्हणलास मी? तू कन्फ्यूज हो जाऊ नको. 6 4 2 काही बी असं बोलू नको. एकदा बसायचं, लिहून काढायचं. प्रत्येकाकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, तुझं काय व्हायला, टोटल इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड किती करायचे त्याची करून घ्यायला खिचडी. ह्याची खिचडी करून घेऊ नकोस तू. ऑक्सिजनकडे टोटल इलेक्ट्रॉन किती येतं? 8. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येतं? 6. त्याला बॉन्ड किती करावं लागतील? 2. किंवा पाहिजेत किती इलेक्ट्रॉन? 2. म्हणून त्यानं 2 बॉन्ड करते. पण कोऑर्डिनेट बॉन्ड न भेटलं तर एकच करावं लागेल, कारण कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये एकाकडूनच 2 भेटते. ते बी त्यांना ऍक्सेप्टर असेल तर. डोनर असल्यावर त्याला काहीच भेटत नाही, माहिती आहे ना. मग काय करेल आता ऑक्सिजन? नाही, बॉन्ड किती करेल? 2 बॉन्ड करेल. कोणासोबत करेल? सल्फर सोबत. राईट? कळलं? क्लोरीन किती करेल? हा क्लोरीन प्रत्येकासोबत कमीत कमी एक तर बॉन्ड झालाच पाहिजे. डबल बॉन्डचा नंतर विचार करायचा, पण पहिल्यांदा तर लुईस स्ट्रक्चर काढायचं म्हणलं की अगोदर एक बॉन्ड तर करायचाच, कारण त्याशिवाय कसं काय स्ट्रक्चर होईल? एक तर पाहिजे. आता ह्याला एक गरज आहे म्हणून आणखीन एक केला. आता ह्याला गरज नाही म्हणून डबल बॉन्ड करीत बसायचं नाही. आणि सल्फरचं ऑक्टेट बघ बरं किती, सल्फर मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले आता? 10 इलेक्ट्रॉन. सल्फरचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का एक्सपांडेड आहे? एक्सपांडेड आहे. सल्फरचं होऊ शकतं, नो प्रॉब्लेम. बाकीच्याच आता बघ, आता तुला जमलं पाहिजे की फटकन लुईस स्ट्रक्चर कसं काढायचं, एवढं जास्त नाही. सल्फर आहे, इथं क्लोरीन काढायचा, इथं क्लोरीन काढायचा, ऑक्सिजन फटाफट, ह्याला 2, ह्याला 1, ह्याला 1. सल्फरकडे एकूण 6 असते, त्याच्यापैकी 1 2 3 4 बॉन्ड मध्ये किती गेले? 4 गेले, 4. सो किती रिमेनिंग? एक लोन पेअर रिमेनिंग. ऑक्सिजनकडे एकूण 6 असते, त्यातले बॉन्ड मध्ये किती गेले? 2 गेले. मग उरले किती? म्हणून 2 लोन पेअर. क्लोरीनकडे एकूण 7 असते, त्यातला 1 गेला बॉन्ड मध्ये, उरले किती? 6. 6 म्हणजे किती लोन पेअर? 3 लोन पेअर. तर हे झालं तुझं कम्प्लीट लुईस स्ट्रक्चर. कळाले का काही? कम्प्लीट. आपण बऱ्याच वेळेस काय करलो, लोन पेअर आजूबाजूच्या पेरिफेरल ॲटम, पेरिफेरल म्हणजे सराउंडिंग ॲटम, बाजूचे ॲटम, त्यांच्या लोन पेअर काढणार झालो. ठीक आहे. त्यानंतर SOCl मायनस, SOCl मायनस. ठीक आहे. मग आता ह्याचं लुईस स्ट्रक्चर कसं काढायचं? सल्फर, क्लोरीन, क्लोरीन, ऑक्सिजन. 1 2 3 4 5 6. ऑक्सिजनकडे किती असतात? 6. आता हा मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचा आहे का काढून घ्यायचा आहे? हा, मायनस चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घ्यावं लागतंय. बरं, ही एक बॅग आहे का नाही? मॉलिक्यूल म्हणजे एक बॅगच आहे का नाही? मॉलिक्यूल म्हणजे काय? एक बॅग. त्या बॅग मध्ये काय? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. समजा ऍटम तर आहेत, पण चार्ज कुणामुळे असते? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमुळे. मग समजा काहीतरी 10 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे प्लस का मायनस? आणि 10 प्रोटॉन आहेत. आता ह्याच्यावर आपल्याला काय आणायचं आहे? मायनस चार्ज आणायचं. काय आणायचं आहे? मायनस चार्ज. मायनस चार्ज आणायचा आहे तर ह्याच्यात इलेक्ट्रॉन टाकावं लागेल का ह्याच्यातून इलेक्ट्रॉन काढावं लागेल? काढावं लागेल. वाटायला तुला आहे का नाही? बॅगेमधून काढून घ्यावं लागेल. आपण बॅगेमधून समजा काढून घेतला तर इलेक्ट्रॉन किती राहतील? हा, -9 इलेक्ट्रॉन. आणि प्रोटॉन किती? +10. काय किती व्हायला बेरीज? 1. +1 का -1? +1. आपल्याला कसला चार्ज पाहिजे? -1. मग मायनस चार्ज पाहिजे म्हणलं, इलेक्ट्रॉन काढून घेतल्यावर यायलाय का टाकल्यावर यायलाय? काढून घेतल्यावर यायलाय का मायनस? काढून घेतल्यावर कसला यायलाय? प्लस. कसला यायलाय? प्लस. आपल्याला मायनस पाहिजे म्हणल्यावर काय करावं लागेल? काढून घ्यावं लागेल का टाकावं लागेल त्या बॅगमध्ये? घ्यावं कसं म्हणाला? बॅगेमधून काढून घ्यावं लागेल का बॅगेमध्ये टाकावं लागेल?
त्या बॅगेमध्ये टाकावं लागतं इलेक्ट्रॉन. तुला मी काय म्हणलं, एक अशी बॉटल आहे, त्याच्यामध्ये 10 व्हाईट पुढे येतात आणि 10 ब्लॅक पुढे येतात. तुला जर ह्याचा रंग आता ब्लॅक करायचा असेल तर ब्लॅक पुढे ह्याच्यातून काढून टाकावं लागेल का, म्हणजे ह्याच्यातून रिमूव्ह करशील का ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टाकशील ब्लॅक पुढे, एक्स्ट्रा टाकशील ना. मग मायनस चार्ज पाहिजे म्हणल्यावर मायनस वाला काढून घ्यावं लागेल का मायनस वाला टाकावं लागेल. त्याच्यावर टाकणे म्हणजे काय, त्यात पुट करणे. टाकावं लागेल. काही तुला लॉजिक कळायलंय का. हे एकदम आयुष्याचे बेसिक लॉजिक असतात. आपल्याला वजन कुणाचं वाढवायचंय, मायनस चार्ज पाहिजे म्हणजे मायनसचं वजन वाढवायचंय ना. मग मायनसचं वजन कसं वाढेल, मायनसला त्याच्यात अजून टाकल्यावर वजन वाढेल का मायनसला काढून घेतल्यावर, त्याच्यामध्ये टाकल्यावर. मायनसला काय करावं लागेल, टाकावं लागेल. टाकणे म्हणजे कळतंय का, त्याच्यात त्याला द्यावं लागेल, हे असं असं द्यावं लागेल. ही बॅग म्हणजे हे मॉलिक्यूल म्हणजे एक बॅगच आहे का नाही. सो मायनस चार्ज यायचा असेल तर इलेक्ट्रॉन जास्त पाहिजे, प्लस चार्ज पाहिजे तर इलेक्ट्रॉन कमी पाहिजे. प्लस चार्ज लेस इलेक्ट्रॉन मी लिहून पण दिले ना ते, E लेस दॅन पी असं लिहून दिले का. आणखी लिहून देतो, निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज असला की इलेक्ट्रॉन ग्रेटर दॅन प्रोटॉन, पॉझिटिव्ह चार्ज असला की इलेक्ट्रॉन लेस दॅन प्रोटॉन. कळलं का. अरे एक चूक झाली ना माझी. आता एक मायनस चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचा आहे का नाही, मग कुणाला द्यावं लागेल, ताकद कुणाची सर्वात जास्त आहे त्यालाच ना. कुणाची सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे तर पिरियोडिक टेबल मध्ये, कसं लक्षात ठेव म्हणलंय, ट्रिक सांगितल्या का. सांग. फोन कॉल थांब, थोडं महत्वाचं आहे. मग कुणाची ताकद जास्त आहे, बघ बरं जरा इथं दिसायला का तुला, कोण आहे ताकदवान, मोठं कोण आहे सर्वात ताकदवान. आता ए ग्रेटर दॅन बी म्हणल्यावर कोण मोठा असते, ए का बी, ए. मग तुला क्लोरीन तर इकडे दिसायला, मग क्लोरीन सर्वात जास्त ताकदवान कसं म्हणाला, ह्याच्यात बघून सांग सर्वात जास्त ताकदवान कोण आहे. फ्लोरीन, नंतर ऑक्सिजन. मग क्लोरीन कसं म्हणालास, क्लोरीन आणि नायट्रोजन जवळपास सारखे आहेत, कळलं का. हे क्लोरीन इथं आहे, इथं फ्लोरीन आहे. मग कोण आहे ताकदवान, फ्लोरीन. पण आता एवढ्यापैकी कोण ताकदवान आहे, ऑक्सिजन. मग इलेक्ट्रॉन कुणाला द्यायचा, ऑक्सिजन. ऑक्सिजनला देऊ शकतोस एक इलेक्ट्रॉन, कारण त्याला 2 पाहिजे असतात ना. मग एक दिला तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट होत नाही, मग त्यानं बॉन्ड आणखीन एक करू शकते का, करू शकते. एक तर बॉन्ड केलाच पाहिजे. त्या फ्लोरीनला आपण काय दिलं नव्हतं मागं, कारण एक दिलं की त्याचं ऑक्टेटच कंप्लीट होणार, मग बॉन्ड कसा करेल, मॉलिक्यूलचा भागच बनणार नाही हे का नाही. मग आता कसं होतंय, ही एक ऑक्सिजन किती करेल, एकच, कारण एक त्याला इलेक्ट्रॉन भेटला. आता ह्याच्याकडे भरपूर आहेत, हे डायरेक्ट असं दाखवतं का नाही, एक क्लोरीन एक. मग ओव्हरऑल कसं होणार, असं असं असं, राईट. आणि ह्याच्यावर किती, सल्फर कडे 1 2 3 4 5 6, हे असं आणि हे असं दिसलं, यायला लक्षात. आता ह्याच्यामध्ये थोडीशी चूक व्हायला. आता काय चूक व्हायलाय बघ, एक चूक झाली. क्लोरीन किती आहेत तरी म्हणलं असं, कारण ह्याच्याकडे किती आले, ऑड इलेक्ट्रॉन आहेत ना, लोन पेअर कुठे आले, हे असे 3 आलेत. मला कुठून कळलं की चूक काहीतरी व्हायला. इलेक्ट्रॉन कसे ते 2 नाही तर 4, सहसा ऑड येत नसतात ना. मग मला वाटलं कुठं तर चूक व्हायला. कुठं चूक व्हायला, एकूण क्लोरीन किती आहेत मॉलिक्यूल मध्ये, मेन मॉलिक्यूल मध्ये 1. मी किती काढले, 2. मग चुकलं माझं आहे का नाही, बरोबर का, बरोबर का. मग आता किती लोन पेअर काढायच्या, टोटल इलेक्ट्रॉन 4 पण लोन पेअर 2. आणि हा क्लोरीन काढून टाकायचा ना, क्लोरीन नाही
मॉलिक्युलचं हे असं स्ट्रक्चर आहे. आलं लक्षात? हे लुईस स्ट्रक्चर असं आहे. लुईस स्ट्रक्चर कसं आहे? असं आहे. माझं ह्याचं दुसरं पण लुईस स्ट्रक्चर पॉसिबल होतंय. दुसरं पण लुईस स्ट्रक्चर पॉसिबल होतंय. कसं पॉसिबल होतंय? जर तुम्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला द्यायच्या ऐवजी सल्फरला दिला है का नाही, म्हणजे एवढा फरक पडत नाही. तुम्ही कुणालाही द्या, सहसा त्यानं काय म्हटलंय की देताना ताकदवानवाल्याला द्या. पण समजा तुम्ही सल्फरला दिला, म्हणजे सल्फरकडे किती झाले? 7, बरोबर का? म्हणजे ऑक्सिजन, क्लोरीन. आता ऑक्सिजन किती बॉन्ड करेल? 2 बॉन्ड करेल. आणि हे 1 करेल. सल्फरवर 2 लोन पेअर झाल्या का बघ जरा नीट. मला आणखी नीट 3 आणि 3 6 आणि 1 7. मग हे पण एक लुईस स्ट्रक्चर आहे. कसं बघ बरं जरा, ह्याला जर नीट काढलं, ठीक आहे. जर एक्झॅक्ट काढायचं म्हणलं तर ह्याच्यावर किती येतं? 1 2 3 4 5 6, राईट? इथं फक्त काय होणार? इथं 4च येणार. कळलं का? आणि ह्याच्यावर म्हणजे तुझं लुईस स्ट्रक्चर हे पण करेक्ट असते, हे पण करेक्ट असते. कारण का तर ऑक्टेट कंप्लीट केले. तू एवढंच मेन काय लक्षात ठेवायचं? ऑक्टेट कंप्लीट केलं पाहिजे. एक्सपांड कोणाचं होऊ शकते? त्यांचंच एक्सपांड करायचं. ऑक्सिजनचं त्याचं एक्सपांड झालं नाही पाहिजे. हां, म्हणजे सेंट्रल ॲटमचं एक्सपांड होऊ शकते, पण जे बाजूला आहे तर त्यांचं एक्सपांड करायचं नाही. असं एक मोठी लक्षात ठेवतो, राईट? कधी कधी बॉन्डची संख्या इथं सिंगल येऊ शकते, इथं डबल येते. मग पुढे चालून तुला कळेल की हे दोघं पण त्याचे व्हॅलिड स्ट्रक्चर आहेत, नो प्रॉब्लेम. पण आपल्या नियमानुसार हे जरा जास्त करेक्ट येते. कारण ऑक्सिजन आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचा? इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाल्याला, ताकदवानवाल्याला. लक्षात आलं का? चलो आता हे बस झालं लुईस स्ट्रक्चर. हा, हो ना, सल्फरला 4च भेटतील की काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? हो, मग एक्सपांड, ऑक्टेट एक्सपांड होते ना त्याचं. हां हां हां, हो ना, ते एक्स्ट्रावाला इलेक्ट्रॉन दिलं नाही का? हे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आपण इथं सल्फरला दिला ना, बरोबर का? हे काय सल्फरला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तसं झालं. पण एक्सपांड ऑक्टेट मात्र फक्त मी जे सांगितले तिसऱ्या पिरियड पासून पुढच्या याचेच करावं लागतं. आणि ते बी कुठले? त्या कार्बन पासून पुढचे, राईट? बघा आता आपण काय बघितलं? लुईस स्ट्रक्चर बघितले, राईट? लुईस स्ट्रक्चर मध्ये 2 प्रकार बघितले आपण. सर्वांचे ऑक्टेट कंप्लीट असतात. दुसरं काय बघितलं की सेंट्रल ॲटमचे तेवढे ऑक्टेट इनकम्प्लीट असू शकतात किंवा एक्सपांडेड असू शकतात, ते बघितलं आपण. ठीक आहे. इनकम्प्लीट कोणाचे असतात मी ते पण तुला दाखवलं पिरियोडिक टेबलमध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे बॉन्ड पॅरामीटर. म्हणजे आता आपण बॉन्ड विषयी अभ्यास तर केलेलाच आहे का नाही? बॉन्ड पॅरामीटर म्हणजे त्याची लेंथ, त्याचे अँगल किती असतात, कसे असतात. पॅरामीटर म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक. पॅरामीटरचा अर्थ कळला का तुला? एक आता गाडीचे पॅरामीटर सांगा. एखाद्या मोबाईलचे पॅरामीटर म्हणजे काय? त्याचं कॅमेराचं रिझोल्युशन किती आहे, त्याचं रॅम किती आहे, कळते का असलं? त्याचं मेमरी हे स्टोरेज किती आहे, ह्याला ते काय म्हणतात? त्याचे फीचर्स. काय म्हणतो आपण त्याला? आपण जे शब्द फीचर वापरतो त्याला थोडंसं सायंटिफिक लँग्वेजमध्ये काय म्हणतात? पॅरामीटर्स. मग बॉन्डचे पॅरामीटर. आता बॉन्ड शिकायलो आपण एवढा, तर त्याच्याविषयी काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर पहिलं आहे बॉन्ड लेंथ. पहिलं काय आहे? बॉन्ड लेंथ. तर बेसिकली बॉन्ड लेंथ म्हणजे काय? बॉन्ड लेंथ म्हणजे आता समजा मेन म्हणजे काय तयार होते? तुझा मॉलिक्यूल तयार होतो. समजा एक हा ॲटम आहे ए, हा दुसरा ॲटम आहे बी. हे एकमेकाला येऊन चिटकतात आणि एका अंतरावर येऊन त्यांच्यात बॉन्ड तयार होतो. कधी कधी असे थोडे दूर राहतात, कधी कधी एकमेकात घुसतात कधी कोव्हॅलंट बॉन्ड करायचं असल्यावर घुसतात का नाही? घुसतात कधी कोव्हॅलंट बॉन्ड करायचं असल्यावर शेअर करावं लागतात ना इलेक्ट्रॉन. मग शेअर आपण भले असं काढतो, कार्बन आणि हायड्रोजन असं काढतो, पण ते तसं आहे का? मग मुळात कसं दाखवलं होतं? हे कार्बन असतो ॲटम, हा हायड्रोजन असतो, ते असं शेअर करतात, बरोबर ना? घुसणे म्हणजे ओव्हरलॅप करणे. पण काही का असणार
ऍटम्स बॉन्ड करताना एकमेकाच्या जवळ येतात आणि एका अंतरावर येऊन थांबतात. मग त्यावेळेस त्या दोघांच्या न्यूक्लियस मधला म्हणजे सेंटर मधला अंतर म्हणजे काय झाला, बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ म्हणजे काय, ज्यावेळेस ते ऍटम इक्विलिब्रियम मध्ये येऊन थांबतो, इक्विलिब्रियम म्हणजे शांत थांबतो, है का नाही. व्हॉट इज बॉन्ड लेंथ? बॉन्ड लेंथ it is distance between centers of two atom, है का नहीं, distance between centers of two atoms forming bond, है ना, ज्याने की बॉन्ड फॉर्म केलेला आहे. आता हे बॉन्ड फॉर्म करण्याच्या दोन पद्धती आहेत, नीट बघ जरा. वेगवेगळ्या बॉन्ड लेंथचे प्रकार वेगळे आहेत. आता समज आता हे क्लोरीन आहे आणि हे क्लोरीन आहे, हे दोघे एकत्र राहिले, तर हे कसे एकत्र येतात बघ. हा एक असा मॉलिक्यूल आहे, हा एक असा मॉलिक्यूल आहे, कळलं का. म्हणजे क्लोरीन नंबर 1, क्लोरीन नंबर 2, क्लोरीन नंबर 3, क्लोरीन नंबर 4 एकमेकात घुसलेले कोण कोण आहेत. क्लोरीन नंबर 1 सोबत कोण घुसलंय, क्लोरीन नंबर घुसलंय कोण 1 सोबत, एकमेकांमध्ये घुसलेत कोण, ओव्हरलॅप कुणाच झालं. बॉन्ड म्हणजे घुसणे, हे बाळ्या कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे हा क्लोरीन आहे, त्यानं दुसऱ्या क्लोरीन सोबत जर कोव्हॅलंट बॉन्ड केला तर ते कसा करते कोव्हॅलंट बॉन्ड, ते घुसते ह्याच्यामध्ये, म्हणजे असं जवळ येते जवळ येते जवळ येते आणि ह्याच्यामध्ये घुसते, म्हणजे हे असं जाते. ओव्हरलॅप किंवा घुसणे, काही कळलं का. हा, कोण कोणामध्ये ओव्हरलॅप झाले, 1 सोबत कोण झाले 2, मग 4 कसं म्हणलास, तुला 4 कसं वाटलं तर कसं, आणि 4 सोबत कोण झाले 3. मग हे मॉलिक्यूल ज्यावेळेस एक आपण जर बघतो, आता हे तर असं क्लोरीन दिसायला आपल्याला, परंतु रियालिटीमध्ये काय असं सीएल दिसते का, नाही. वेगवेगळे मायक्रोस्कोप लावून किंवा त्याला वेगवेगळ्या टेक्निक असतात, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे म्हणतो आपण त्याला, त्यात कसं दिसतंय बॉन्ड लेंथ कशी तू मोजणार. आता ऍक्च्युअली बघितलास तर हा क्लोरीनचा ऍटम 1 आणि 2 हे एकमेकात घुसलेत. आता कधी लक्षात ठेवायचं, कोणत्याही ऍटमचं दोन गोष्टी असतात. एक असतं इन्नर कोर, म्हणजे जिथपर्यंत घुसलं ते घुसलं, पण त्याच्यामध्ये जे राहतंय त्याला आपण काय म्हणतो, इन्नर कोर. काय म्हणतो आपण, इन्नर कोर. लक्षात आलं का बघ जरा, कुठपर्यंत घुसतेत, इन्नर कोर पर्यंत घुसतेत, एकमेकाच्या इन्नर कोर पर्यंत घुसतेत, राईट. बरं, इन्नर कोर काढून टाकतो आता. हा आहे क्लोरीनचा ऍटम नंबर 1, हा क्लोरीनचा ऍटम नंबर 2. हा झाला एक अख्खा मॉलिक्यूल बरं का, हे एक मॉलिक्यूल, राईट. आता दुसरा मॉलिक्यूल कसा असणार, ह्याच्या जवळ किती येणार, थांब. ठीक आहे, दुसरा मॉलिक्यूल कसा येणार, आपण म्हणू हा ब्ल्यू वाला मॉलिक्यूल. ते ह्याच्यामध्ये असा घुसू शकतो का, ओव्हरलॅप होऊ शकतो का. ओव्हरलॅप होण्यासाठी बॉन्ड असावं लागते, त्यांच्यात बॉन्ड आहे का काही, असं ह्यांच्यात काही बॉन्ड आहे का, नाही. मग हा फक्त येऊन असा ह्याला वरून वरून चिटकू शकतो, बरोबर आहे का, काही कळलं का रे बाळा. चौथावाला पण ह्याला चिटकू शकतो, हे बघ हे तिसरा आहे, चौथावाला चिटकू शकतो, पण घुसलेला कोणात आहे तो 3 मध्ये घुसलेला आहे. हे कळलं का, असे मॉलिक्यूल आहेत. हा क्लोरीन सेंटरला, हे त्याचं सेंटर, हे त्याचं सेंटर, हे त्याचं सेंटर. कळलं का बघ जरा, कळलं का बघ जरा. मग आता ह्याला जर असं, हे आता ओव्हरलॅप केलेला रिजन बघितला, म्हणजे हे जो मधला रिजन काढला, हे कसं दिसतंय.
आता हे ओव्हरलॅप केलं म्हणजे ते असं दाखवलं आपण. असं दिसेल का हे बघ बरं जरा. हे ओव्हरलॅप केलं जर काढलं तर दिसतील का असे? मग आता ह्यांची इनर कोर जर काढली तर हे म्हणजे हे इथं असं बाउंड्री आहे थोडक्यात, तर हे इथं असे चिटकलेले आहे. असे चिटकले. कळलं काय? आता जरा नीट समजून घ्या. मग बॉन्ड लेंथ दोन प्रकारची असते. जिथं आता नीट कोणती बॉन्ड लेंथ जास्त आहे? 1 आणि 2 मधली बॉन्ड लेंथ जास्त आहे का 1 आणि 3 मधली जास्त आहे? 1 आणि 3 मधली जास्त आहे. मग ही जी बॉन्ड लेंथ आहे ही आहे कोव्हॅलंट बॉन्ड केलेली कोव्हॅलंट बॉन्ड लेंथ. आणि असे जे मॉलिक्यूल असतात 1 आणि 3 जे की म्हणजे ॲटम एकमेकाला चिटकलेत पण बॉन्ड केला नाही, त्याला म्हणतात ते वॉन्डरवॉल फोर्सने एकत्र आले. म्हणजे कसं? फॉर आता क्लोरीन तर बॉन्ड केला, पण आता हे जर हेलियम असेल तर ते बॉन्ड करते कुणासोबत? नोबल गॅस आहे, ते बॉन्ड नाही करत. मग हेलियमचे ॲटम काय करते? ते एकमेकाला येऊन फक्त चिटकतात. एकमेकाला येऊन फक्त काय करतात? चिटकतात. एकमेकात घुसू शकतात का? ते नाही. घुसलं म्हणजे बॉन्ड आला. म्हणजे ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे ते एकमेकात घुसत नाहीत. मग त्यांची बॉन्ड लेंथ फक्त चिटकलेलीच बॉन्ड लेंथ काढावं लागेल. आणि जे घुसलेत त्यांची बॉन्ड लेंथ जरा कमी दिसणार आपल्याला, आणि जे चिटकलेत त्यांची बॉन्ड लेंथ उगाच जास्त दिसणार. का तर घुसल्यामुळे बॉन्ड लेंथ कमी झाली ना थोडीशी. मग जे घुसतेत त्यांची जी बॉन्ड लेंथ आपण काढतो तिला म्हणतात आर. आर म्हणजे बॉन्ड लेंथ, रेडियस. रेडियस डिस्टन्स त्याला आर म्हणतो आपण, बॉन्ड लेंथ. कोव्हॅलंट रेडियस किंवा कोव्हॅलंट बॉन्ड लेंथ म्हणतो. आता नीट आहे, गडबड करू नको. आता रेडियस आणि बॉन्ड लेंथ मध्ये फरक आहे. समजा दोघ जण असे आहेत एकमेकाच्या जवळ चिटकले, हे झाली इथून एवढी बॉन्ड लेंथ आहे का नाही. पण ऍटमची रेडियस कुठून कुठपर्यंत आहे? इथून एवढीच आहे. ऍटमची रेडियस कुठून कुठपर्यंत आहे? इथून एवढीच आहे. म्हणजे ए बी आहे. मग रेडियस आणि बॉन्ड लेंथचं रिलेशन जर तू बघितलास तर रेडियस म्हणजे बॉन्ड लेंथ डिवायडेड बाय 2 आहे. असंच करे. ऍटमची रेडियस म्हणजे बॉन्ड लेंथ डिवायडेड बाय 2 एवढंच ना. बॉन्ड लेंथचे अर्धे आहे ना, दिसायला का? ही पूर्ण बॉन्ड लेंथ आणि त्याच्या अर्ध काय आहे? ऍटमची रेडियस आहे. आणि बॉन्ड लेंथ मोजूनच रेडियस मोजता येते असं त्या ऍटमला हातात पकडून तुम्हाला मोजता येत नाही. मग ते स्पेक्ट्रोस्कोपीनं मोजत असते. तर स्पेक्ट्रोस्कोपीनं कसं ऍटम दिसत नाहीत. इथं एक न्यूक्लियस दिसते आणि इथं एक न्यूक्लियस दिसते. मग आपल्याला माहिती आहे 2 न्यूक्लियस मधलं अंतर म्हणजे बॉन्ड लेंथ असते का रेडियस असते? बॉन्ड लेंथ. मग त्याच्या अर्ध केले काय भेटते? रेडियस. म्हणून रेडियस म्हणजे बॉन्ड लेंथ डिवायडेड बाय 2. एवढं तर कळलं. किंवा बॉन्ड लेंथ म्हणजे 2 टाइम्स रेडियस. जर आता हे वेगळं असेल आणि हे वेगळं असेल, हे छोटं आणि हे मोठं, ए आणि बी, तर ए ची रेडियस एवढी, बी ची रेडियस एवढी, तर मग तिथं 2 टाइम्स नाही लावता येत. बॉन्ड लेंथ म्हणजे काय करावं लागेल? रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी असं लिहावं लागेल. बरोबर आहे का रे? ह्याची रेडियस प्लस ह्याची रेडियस, आणि दोघांची जर रेडियस सेम असेल तर मग सरळ बॉन्ड लेंथ बरोबर 2 टाइम्स रेडियस, असं का? मग कोव्हॅलंट बॉन्ड मोजून त्याचं अर्ध करून जी बॉन्ड लेंथ आली तिला म्हणायचं कोव्हॅलंट रेडियस. काय म्हणायचं? कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट बॉन्डला अर्ध करून जी रेडियस आली त्याला म्हणायचं कोव्हॅलंट रेडियस, ऍटमची कोव्हॅलंट रेडियस. आणि हे असतो वॉन्डरवॉलचा बॉन्ड. कोणता बॉन्ड? वॉन्डरवॉल. हे काही घुसलेत का एकमेकात? नाही, उगाच जवळ येऊन चिटकलेत. ह्यांना वॉन्डरवॉल्स बॉन्ड म्हणते. वॉन्डर वॉल फोर्स किंवा वॉन्डरवॉल बॉन्ड. मग त्याच्यापासून त्याला अर्ध करून जी रेडियस आली तिला म्हणतात वॉन्डरवॉल्स रेडियस. काय म्हणतात? वॉन्डरवॉल्स रेडियस. मग कोणती रेडियस जास्त आहे? कोव्हॅलंट रेडियस जास्त आहे का वॉन्डरवॉल रेडियस? वॉन्डरवॉल. सो कधी लक्षात ठेवायचं? वॉन्डरवॉल्स रेडियस इज ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस. त्याचा अर्थ कळला, कारण पण कळलाच. मग काय महत्वाच्या मध्ये काय? वॉन्डरवॉल. आता हे स्पेलिंग चुकलं. आता
डर वॉल पाहिजे, स्पेलिंग काय पाहिजे, वन डर वॉल. ठीक आहे. वन डर वॉल्स रेडियस इज ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस. वन डर वॉल वन डर वॉल इज ग्रेटर दॅन आर कोव्हॅलंट. पटलं हे. दुसरं, बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली रिलेटेड टू बॉन्ड स्ट्रेंथ. हे लय महत्वाचं. जेवढा लांब बॉन्ड, हे जरा लय महत्वाचे आहेत बरं का वाक्य, हे बार 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 लागते. तर इथं जरा लिहितो मी. दोन गोष्टी काय, वन डर वॉल्स रेडियस इज ग्रेटर दॅन रेडियस कोव्हॅलंट. एवढं कळलं, हे नंबर वन. दुसरं, बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. हे कधीच विसरायचं नाही. म्हणजे पक्का बॉन्ड कोणता आहे, जो छोटा आहे तो का जो लांब आहे तो. पक्का का. बॉन्ड लेंथ इनव्हर्सली रिलेटेड टू बॉन्ड स्ट्रेंथ. म्हणजे एक वाढलं की दुसरं वाढतंय का वाढल्यावर कमी होतंय, कमी होते. मग बॉन्ड लेंथ जर वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. मग बॉन्ड लेंथ वाढली म्हणजे लांब बॉन्ड. लांब बॉन्ड स्ट्रॉंग आहे का छोटा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे का. म्हणजे लेंथ वाढली की स्ट्रेंथ, मग कोण स्ट्रॉंग आहे. स्ट्रेंथ वाढवण्यासाठी लेंथ वाढवावं लागेल का कमी करावं लागेल. स्ट्रेंथ वाढवण्यासाठी स्ट्रेंथ वाढवली की लेंथ वाढवावं लागेल का कमी करावं लागेल. मग वाढव कसं म्हणलं तुला, इनव्हर्सचं कळणं आलं का. साधी गोष्ट. जरा इनव्हर्स आणि डायरेक्ट जरा शांत विचार कर. स्ट्रेंथ एखाद्या बॉन्डची वाढवायची आहे तर लेंथ कमी करावं लागेल. हे कळलं. लेंथ कमी, तुला गडबडीत वाटते लांब आहे, मोठा आहे, स्ट्रॉंग आहे, असं नसतं ते. उलट ते जास्त लांब झाला की त्याला तोडणं सोपं होतं. असं थोडक्यात असं समज की छोटी काठी, अशी छोटी काठी तोडायला सोपी जाते का अशी लांब, छोटी तोडायला सोपी जाते. अरे दररोजच्या जीवनाचा विचार कर की शिवम, असं का करतोय. तेवढीच थिकनेस आहे. मोठी म्हणजे ताकदवान, असं माणसासारखा विचार करू नको तू. काटूक घे, असं लांब तुकडा त्याचा तोडायला सोपा जातो का छोटावाला तुकडा. मोठावालाच तोडायला सोपा जातो ना. मग असं डोक्यामध्ये धरायचं नाही की जे मोठं आहे ते ताकदवान असते. माणसामध्ये जे मोठं आहे ते ताकदवान असते, पण बॉन्ड मध्ये जे लांब आहे ते ताकदवान आहे का कमी ताकदवान आहे, कमी ताकदवान. त्याचं कारण काय, ज्याचे बॉन्ड लेंथ मोठी असते, जसं की ए सोबत कोणतरी सी आला, किंवा मी तुला उदाहरण ऍक्च्युअल देतो ना. हायड्रोजन सोबत फ्लोरीन आहे. तुझं बघितलं असतं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. साईज कुणाची मोठी आहे. कसं विचार करतोस, ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये काय होत जाते. हा, पिरियोडिक टेबल मध्ये. अरे बाळ्या, हे छोटं असतंय, हे मोठं असतंय, हे आणखीन मोठं असतंय, हे तर अजूकच मोठं असतंय. असं माहित नाही पिरियोडिक टेबल मध्ये. झाले ना. ॲटॉमिक साईज डाऊन द ग्रुप काय होत जाते, वाढत जाते. एक एक शेल वाढते ना. शेलची संख्या वाढते का नाही, बोल बर जरा, वाढते का नाही. मग बरोबर आहे का. मग साईज कोणाची जास्त आहे, फ्लोरीनची कमी, आयोडीनची जास्त आहे. मग त्यानं केलेला बॉन्ड छोटा होईल का लांब होईल. म्हणजे हायड्रोजन हे फ्लोरीन है ना, आणि हायड्रोजन आणि हे आयोडीन. हे बॉन्ड लेंथ अशी होईल, ह्याची कोणाची होईल. मग लांब बॉन्ड कोणाचा आहे, आयोडीन वाल्याचा. म्हणून HI. मग जे बॉन्ड लॉंग आहे, हे बॉन्ड कसं आहे, शॉर्ट बॉन्ड. मग शॉर्ट बॉन्ड स्ट्रॉंग असतो का लांब बॉन्ड स्ट्रॉंग असतो, शॉर्ट. त्याचं कारण काय,
ह्याचा न्यूक्लियस फार दूर आहे आणि ह्याचा न्यूक्लियस फार दूर आहे, मग ह्यांची ह्या बॉन्डवर ताकद तेवढी जास्त राहत नाही, कंट्रोल जास्त राहत नाही. इथं शेअर केलेली जी पेअर असते ना ही, त्याच्यावर लय ताकद राहत नाही, कारण का दूर आहेत ना ते. जवळ न्यूक्लियस असले की ते शेअर केलेले ह्याच्यावर कंट्रोल ठेवते जास्त. दुरून कंट्रोल जास्त राहते का जवळून? जवळून. असं लक्षात ठेव. लॉंग बॉन्ड असं म्हणजे हे तुकडा मोठा आहे तर मोठा तुकडा तोडायला सोपं जाते. शॉर्ट बॉन्ड, स्ट्रॉंग बॉन्ड. स्ट्रॉंग म्हणजे कळलं ना, स्ट्रेंथ जास्त का कमी? हा, स्ट्रॉंग बॉन्ड म्हणजे स्ट्रेंथ जास्त है ना. लॉंग बॉन्ड म्हणजे स्ट्रेंथ कमी, लेस स्ट्रेंथ, किंवा त्याला आपण वीक बॉन्ड म्हणू शकतो का, है ना. वीक पण म्हणता येते आणि त्याला उलट्या शब्दामध्ये. हे लक्षात यायला का हे? ह्याचा तेवढा फोटो घे. जरा काही वाक्य लक्षात ठेव. हाय बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे त्याला तोडणं सोपं आहे का अवघड आहे? हा, ज्याची ताकद जास्त आहे. अरे तुला स्ट्रेंथ कळते का? स्ट्रेंथ म्हणजे ताकद. स्ट्रॉंग, एखादा व्यक्ती स्ट्रॉंग आहे म्हणजे त्याला तोडणं अवघड आहे. अरे शिवम, आपण दररोजच्या जीवनात पण काही आपण करतो का नाही विचार? दररोजच्या जीवनात बी मग तू दररोजच्या जीवनाच इथं लावायचंय. तुला असं वाटू देऊ की केमिस्ट्री म्हणजे काहीतरी फार आकाशातून पडलेलं असतंय. नाही, आपलं कॉमन लॉजिक तिथं लावायचं. बऱ्याच वेळेस कॉमन लॉजिक असतं. जास्त असं अचंबळ्यात किंवा विचारात बी जाऊ नको. कम्फर्ट, रिलॅक्स होऊन उत्तर दे, काही नसतंय. हा, बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे ताकद. स्ट्रेंथचा अर्थ ताकद आहे एवढं माहित असेल ना. मग स्ट्रेंथ जास्त आहे म्हणजे ब्रेक करणं सोपं का अवघड? विचार कर, आधी विचार करत जा. अवघड म्हणजे इट इज डिफिकल्ट टू ब्रेक दॅट बॉन्ड. मग आता मला सांग, मग आता एखादा मॉलिक्यूल आहे ए आणि बी. आपल्याला केमिस्ट्रीत काय असतंय, कोणता मॉलिक्यूल जास्त रिएक्टिव्ह आहे, कोणता कमी रिएक्टिव्ह. जास्त रिएक्टिव्ह आहे म्हणजे भांडकुदळ, म्हणजे पटकून त्याची कुणासोबत रिएक्शन झाली पाहिजे. ए बी ची सी सोबत रिएक्शन झाली की ए सी तयार झालं बी. फटकून झाली रिएक्शन की म्हणायचं हा ए बी खूपच रिएक्टिव्ह आहे ना. मग रिएक्टिव्ह असण्यासाठी हा बॉन्ड तुटला पाहिजे का तुटला नाही पाहिजे? तुटला पाहिजे. गुड. जेवढ्या लवकर बॉन्ड तुटतंय म्हणजे त्याला दुसऱ्यासोबत बॉन्ड बनवायचा आहे ना. बॉन्ड म्हणजे बंध म्हणजे दोन भावाचं लय जमतं, त्याच्यात भांडण लवकर लागेल का? तुटातुटी होईल का त्याची? नाही. जे वीक आहे, जे बॉन्ड वीक आहे ते पटकून तुटते आणि दुसऱ्यासोबत बॉन्ड करते, है का नाही. मग पुढे काय म्हणले, हाय बॉन्ड स्ट्रेंथ, ज्याची बॉन्ड स्ट्रेंथ खूप जास्त आहे तर त्याला तोडणं अवघड आहे. त्याला तोडणं अवघड आहे म्हणजे तो रिएक्टिव्ह जास्त आहे का? नाही, तो लेस रिएक्टिव्ह आहे. कळायले का? लेस रिएक्टिव्ह. मग मी हे पण एक शब्द टाकतो इथं. असले शब्द आता इथून पुढे पाठ करायचे. हाय बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड लेंथ is inversely proportional to bond strength, but it is directly proportional to reactivity. असं म्हणता येते का? थोडक्यात कसं म्हणलं, बॉन्ड लेंथ वाढली की बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली आणि मग रिएक्टिव्हिटी वाढली, असंच का? चालतं. मग बाकीचं आता उद्या बघू आपण. कळलं का पण हे आताचं?